विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी गणित टॉपिक नंबर 7 चलन लेक्चर क्रमांक 5 मध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. चलनमध्ये आपण आहोत. चलनच्या पुढं जायचंच आहे आपल्याला, पण तत्पूर्वी चलनमध्ये जाण्यापूर्वी चलनच्या 7.3 हा भाग समचलन व्यस्त चलन याच्यावरचा आहे आणि तो सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडंसं आजच्या सेतुब्रिजकडेही एक नजर टाकूया आणि मग आपण पुढे जाऊया. चालेल ना? ओके. आजच्या सेतुब्रिजमध्ये आपल्याला काय शिकायचं बघूया आणि मग आपण थोडंसं आपल्या ह्या 7.3 मध्ये जाऊया. सेतुब्रिजच्या अभ्यासामध्ये आज अशी अपेक्षा आहे, सेतुब्रिजची गरज आहे. 7वीचा भाग आपण 7वीचे 8वीच्या मुलांच्यासाठी महत्त्वाचा भाग की हे 10 टॉपिक्स आपले पहिले पूर्ण झाल्यानंतर 7वीच्या सगळ्या महत्त्वाच्या पोर्शनची आपण रिव्हिजनही घेणार आहोत. आजची 7वीच्या नॉलेजवरची तुमची आपसी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तुम्हाला हा भाग माहिती असावा असा भाग आजच्या तासिकेमध्ये 7वीच्या भाग आपण बघणार आहेत. वर्तुळाच्या बद्दलच्या काही संज्ञा तुम्हाला माहिती आहेत, त्याची ओळख सांगितली. वर्तुळ स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरचा हा समूह, बिंदूंचा एक बंदिस्त मार्ग, वर्तुळाचं जिथं आपण पोलादी टोक ठेवतो, जिथून ठेवून आपण सर्कल काढतो, जे पोलादी टोक आपण जिथे ठेवतो, तुम्ही वहीमध्ये ठेवत असताना तुम्ही ज्या पद्धतीने वर्तुळ काढता, हा जो भाग आहे. वर्तुळ म्हणजे काय, धाडसानं किंवा व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याची माहिती असावी. एका स्थिर बिंदूपासून हा स्थिर बिंदू आणि हे स्थिर अंतर, स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरचा हा बिंदूंचा जो पथ होईल, बिंदूचा जो मार्ग असेल, हा बिंदूंचा संपूर्ण मार्ग म्हणजे वर्तुळ होय. असा हा कन्सेप्ट आपल्याला असंही क्लिअर करायचे आहे. म्हणजे हे जे स्थिर बिंदू आहे आणि हे जे स्थिर अंतर आहे, स्थिर झाल्याच अस्थिर झालं, हल्लं की ते संपलं, हे जे स्थिर अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो तो सांगा? रॅडियस, त्रिज्या, होय की नाही? हा एक संबोध आहे. त्यानंतर आणखीन बघा, वर्तुळाच्या परिघावरच्या कोणत्याही दोन बिंदूंना हा परिघावरच्या कोणत्याही दोन बिंदूंना जे रेषाखंड जो जोडतो त्याला काय म्हणतात बाळांनो? जीवा, कॉर्ड. त्रिज्या, जीवा. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या अशा जर जीवा आपण काढत गेलो तर सर्वात मोठी जीवा ही केंद्रातून जाणार. बाकीच्या ह्या ज्या जीवा आहेत वरच्या आणि खालच्या, ह्या कमी कमी होणार, म्हणजे इकडं कमी होणार, इकडं कमी होणार आणि मध्येही वाढणार. ह्या सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. व्यास बरोबर डी बरोबर 2r, त्रिज्येचा तो डबल असतो. हा भागही तुम्हाला माहिती होता. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, जीवा म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, हा भाग होता. त्याचबरोबर वर्तुळाचा ॲडिशनल भाग आता आपण जो बघायचा आहे तर तो भाग बघा की वर्तुळाचा कंस, वर्तुळ कंसाचे सगळे जे माप आहे ते 360 आहे. हा जो वरचा भाग होईल अर्धवर्तुळ, खालचा अर्धवर्तुळ. मग 360 असेल तर अर्धवर्तुळाच्या कंसाचे माप 180, अर्धवर्तुळाचे माप 180 आणि म्हणून संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असणार आहे? 360 असणार आहे. ही संकल्पना पण एकदम सोपी आहे बघा. हे पाठ करत बसू नका तुम्ही. हे सर्कलचा जो वरचा कंस आहे ना तो 180 अंशाचा आहे असा कोन, आणि हाही 180 अंशाचा आहे, हा खालीसुद्धा. असं एकूण त्या अर्धवर्तुळाचं माप टिंबाटिंब अंश असते. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला टेस्टमध्ये सोडवावा लागणार आहे. संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप टिंबाटिंब असते, अर्धवर्तुळ कंसाचे माप टिंबाटिंब असते. आता 180 पेक्षा जो कंस मोठा आहे, समजा हा कंस एवढाच, हा कंस. आता हा जो कंस आहे AXB हा एक कंस आहे आणि AYB असे दोन कंस झाले बघा. हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे. कुठला? हा एक आणि हा एक बघा. हा असा बघितला तर हा, मग हा 180 पेक्षा मोठा होणार म्हणून याला विशाल कंस म्हणतात. विशाल, मेजर. आणि हा 180 पेक्षा कमी होणार म्हणून त्याला लघु कंस म्हणतात. लघु कंस. हाही भाग आपल्याला इथं बघायचा आहे आजच्या तासिकेमध्ये, तोही भाग आहे. साधी संकल्पना एकदम. हा संपूर्ण वर्तुळ कंस, ही बांगडी. ह्या वर्तुळ कंसाच्या बाबतीमध्ये जर आपण निम्मे दोन भाग केले बांगडीचे तर ते अर्धवर्तुळ तयार होतील. आणि एक जो भाग यायचा, समजा की हा भाग आपला लघु कंस म्हणजे काय, अगदी सोपी संकल्पना. आपण एक भागाचा कमीचा भाग आपण पकडूया, हा याच्यावरचा, तर आपल्याला त्याचा लघु कंसचा भाग तयार होईल. म्हणजे असा
हे संपूर्ण वर्तुळकंस असेल आणि त्याचा थोडासा भाग जर आपण घेतला तर हा लघुकंस तयार होईल. आता लघुकंसाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणखीन एक भाग तुम्हाला माहिती यामध्ये आहे. लघुकंसाचे माप त्याच्याशा केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. हा माप जर हा कंस जर 60 अंश असला तर हा लघुकंसाचे मापसुद्धा 60 अंशाचे असते. मुळात हा भाग असा तयार झाला आहे, तुम्हाला हे कळावं बघा जरासं, की ही संकल्पनाच गणितामध्ये कशी आली बघा. हा एक आणि आता इथं 4 लघुकंस तयार झाले बघा. 4 व्यास 2 काढले मी असे, तर 4 लघुकंस तयार झाले. ह्याचं माप किती येणार सांगा आता. केंद्रीय कोणाचे माप त्याच्याशी संबंधित लघुकंसाचे माप इतके असते. हा कोण कितीचा दिसतो तुम्हाला? 90चा दिसतो. मोजून बघा, 90चा असणार, म्हणून हा कंस पण 90चा. हा कोण कितीचा होणार बघा? 90चा होणार. हा कंससुद्धा 90चा. हा कोण 90चा, हा कोण 90चा, म्हणून टोटली माप हे सगळे 360चे आणि म्हणून लघुकंसाचे माप ह्या त्या केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते. आता हा कोण, हा विशाल कंस, हा कोण कितीचा येणार सांगा. इथला हा जो कोण असतो हा टोटल 360चा असतो, त्यातला हा 60चा असेल तर हा 300चा राहील. म्हणजे ह्या विशाल कंसाचं माप किती येणार आता? 300 अंश येणार. ह्याच्यावरचे काही सम्स आजच्या ह्या सेतू ब्रिजमध्ये आपल्याला करायला सांगितलेले आहेत. समजलं का बघा जरा. लघुकंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते. हे बघा, याच्यावर आधारित काही गणित आपल्याला आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करायचे आहेत. हा कोण केंद्रीय कोण, ज्या कोणाचा आरंभबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्याला केंद्रीय कोण म्हणतात. केंद्रीय कोणाचे माप त्याच्या लघुकंसाच्या मापा इतके असते. हा जो कोण आहे सगळा, हा आता जो उरलेला कोण शिल्लक राहिला कसा, हा बघा, हा कोण, हा कोण किती अंश असणार? टोटली हे जे सगळे कोण बघा, हा कोण आणि हा कोण दोन्ही रेषे जोडते, हे सगळेच कोणांच्या मापांची बेरीज 360 येते. हा 60चा आहे, तर हा जो विरुद्ध कोण तयार होईल हा असा, हा कोण बघा, हा लघु कोण आणि हा बाहेरचा कोण, हा जो कोण तयार होईल हा 300 अंशाचा असेल. 300 अंश तुम्ही मोजलात असं इथून असं, तर हे 300 अंश येणार आणि म्हणून ह्या विशाल कंसाचे मापसुद्धा 300 अंश असणार. हा कोण 180चा, हा कोण 180चा, टोटल कोण हा अर्धवर्तुळ 180चं, हे अर्धवर्तुळ 180चं. केंद्रीय कोणाची संकल्पना ही अशी आजच्या तासिकेमध्ये अभ्यासलेली आहे आणि याच्यावरचे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. काय प्रश्न आहेत जरासं बघूया आपण आणि मग आपण आपल्या युनिटकडे जाऊया. सेतू ब्रिज ही संकल्पना पुढच्या शिक्षणासाठी निश्चित गरजेची आहे. फार चांगली योजना आपण राबवतोय. शासनाची योजना आहे तशी ती, पण फार विचार करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. अशा विचारवंत आणि अशी माणसं त्याच्यामध्ये काम करत आहेत, म्हणून ते चांगलं आहे, ते समृद्ध आहे आणि त्याचा स्वीकार करणं ही तज्ज्ञ लोकांच्या डोळ्यासमोरची ती कल्पना आहे. सेतू ब्रिजमुळे मुलं जे अभ्यासापासून दूर जात आहेत त्यांना एकत्रित आणणं, जो गॅप आहे तो भरून काढणं, शिक्षणातला गॅप भरून काढणं ही आम्हा सर्वांची, सर्व गणित शिक्षकांची ती जबाबदारी आहे आणि ते करतायत व्यवस्थित आपापल्या परीनं. अनुक्रम नंबर आहे इथं आहे. थोडंसं सॉरी आजच्या दिवस, पण हे दररोजचं काम करायलाच पाहिजे. केंद्रीय कोण, लघुकंसाचे माप आणि विशाल कंसाचे माप. केंद्रीय कोण, लघुकंसाचे माप आणि विशाल कंसाचे माप. 2-3 टेक्निक्स आपल्याला इथं पूर्ण करायला सांगितले. 1 2 3 1 2 3 आहे. इथं आपल्याला पाहिजे, इथं पाहिजे बघा केंद्रीय कोण, केंद्रीय कोण, लघुकंस, लघुकंसाचे माप. त्याच्यानंतर आहे त्याच्या संबंधित विशाल कंसाचे माप. हा लघुकंस आहे, हा विशाल कंसाचे माप. विशाल लघुकंसाचे माप 130 दिले. इथं विशाल कंसाचे माप 320 अंश दिले, काही दिलेले असू दे, आणि ह्या केंद्रीय कोणाचं माप 50 अंश दिले. आता सांगा, आणि हे सारणी किंवा अशा प्रकारचे काही रिकाम जागा आपल्याला आजच्या तासामध्ये पूर्ण करायचे आहेत.
करूया, बोला. हा एका कोणाच्या लघुकंसाचे माप जे आहे, हा लघुकंस आहे तो 130 आहे, 130 आहे. तर त्याचा केंद्रीय कोन कितीचा येणार? केंद्रीय कोणाचे माप लघुकंसाचे माप इतके असते, किती येणार सांगा? 130 अंशच येणार. केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लघुकंसाच्या मापा इतके असते नाही का, त्यामुळे 130 येणार. आता सांगा त्याचा विशाल कंस कितीचा येणार? लघुकंस आणि विशाल कंसाची बेरीज ही 360 असते. आता 130 वजा होऊ दे, x बरोबर 360 मधनं 130 वजा करा, किती आलं बघा? 0 7 3 गेले, हां 230 अंश. 230 आणि 130 360 होणार. आता विशाल कंसच 320 अंशाचा आहे, तर त्याचा लघुकंस कितीचा येणार? उलटं करूया आता. 320चा जो कोन आहे तो 320, हे असं करा, असं तुम्ही आजच्या तासामध्ये हे सॉल्व करा. काय करणार सांगा? 320चा हा विशाल कंस आहे, त्याचा लघुकंस घातला तर त्याची बेरीज 360 येणार. आता काय करूया सांगा पुढच्या पहिला, बोला काय करूया? तर x बरोबर आता काय होणार बघा? 360 वजा 320 करा बाळांनो वजाबाकी. हां किती येणार बघा? 0 4 0 40 अंश येणार. दोन्ही मिळून परत 360 झाले की नाही बघा? हे 360 हे 360. आता लघुकंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढ्याच असतं, केंद्रीय कोनाचे माप त्याच्या लघुकंसाच्या मापा इतकंच असतं. हा येणार 40 अंश. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यानंतर केंद्रीय कोनाचे माप त्याच्या संबंधित लघुकंसाच्या मापा इतके असते, हा 50 अंश येणार. आता 50 अंश आणि 1 अंश याची बेरीज 360 येणार. 50 अंश आणि 1 अंश त्याची बेरीज 360 होणार. x बरोबर 360 वजा 50 करणार, किती उत्तर येणार बाळांनो? 310 अंश. विशाल कंस 180 पेक्षा मोठे आले, लघुकंस 180 पेक्षा लहान आले. लघुकंस आणि केंद्रीय कोन दोन्ही इक्वल असणार, हा त्याचा पडताळा होता. हे आजच्या तासिकेमधलं सुंदर आणि सहज आणि सोपं काम आहे. तेवढं आनंदाने तुम्ही कराल आणि मग आपण त्या व्हेरिएशनच्या 7.3 मध्ये आपण जाऊया. ओके बाळांनो? चला 7.3 मधले काही सम्स आपण आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करून घेणार आहोत. चला तर मग 7.3 मध्ये चॅनलला सबस्क्राईब करत आहात, आमचा आनंद वाढवत आहात. हां मी गेली 100-1 तास तुमच्यासमोर टोटली 8वी 9वी 10वी करता उभा आहे. एक 400 तासाचं नियोजन आपलं आहे. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. एक सलग सगळी व्याख्यानं एका ठिकाणी तुम्हाला मिळतील. हा भाग क्रमशः तुम्ही बघितलात. काही मुलं आत्ता जॉईन होत आहेत, ते पण त्यांना पहिल्यापासूनचे युनिट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. 7.3 खालीलपैकी कोणती उदाहरणे ही व्यस्त चलनाची, व्यस्त प्रमाणाची, समप्रमाणाची आहेत ते शोधा, असं काम सांगितले. मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, नंबर ऑफ वर्कर्स अँड डेज टू रिक्वायर्ड दॅट कम्प्लीट दॅट वर्क. आता सांगा, फक्त व्यवहारातील संकल्पना, आपण मजुरांची संख्या वाढवली आणि कामगारांना ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस वाढतील की कमी होतील? त्या अशीच कामगार आहेत, बिन न काम करता जाणारे आहेत, असे डोळ्यासमोर ठेवू नका. कामगार प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यांच्या वाट्याला आलेले काम, दररोजचं काम व्यवस्थित पूर्ण करत आहेत. कोणी निवांत बसून जाणार नाही, जात नाही आहे. हां कामगारांची संख्या आणि काम करण्यासाठी लागणारा दिवस, वेळ कसा आहे? सम आहे का व्यस्त आहे? एक वाढवलं की दुसरं काय होणार सांगा? 10 कामगारांना एक खड्डा काढायचा आहे, 10 कामगार ते 10 दिवसात पूर्ण करतात, तर 20 कामगार लावले तर ते काम 5 दिवसात पूर्ण होईल. हे गणित आहे. म्हणजे एक वाढवलं की दुसरं कमी होतं. म्हणजे पहिलं चलन हे कोणतं चलन आहे सांगा? व्यस्त चलन आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे. हौद भरण्यासाठी असणाऱ्या नळांची संख्या आणि हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. एक हौद आहे, भरायला एकच नळ लावला 5 तास, 2 नळ लावले 2.5 तासात होईल, 3 नळ लावले त्यापेक्षा कमीत. नळांची संख्या वाढवली तर हौद भरण्यासाठी लागणारा वेळ हा कमी होणार.
नळांची संख्या कमी केली तर वेळ हा वाढणार. कोणतं प्रपोर्शनल आहे सांगा? व्यस्त चलन. वाहनात भरलेले पेट्रोल यांची किंमत. पेट्रोल किमती भयानक वाढत चालल्या आहेत. पेट्रोलची किंमत वाढत चाललेली आहे. पेट्रोल भरलेले पेट्रोल आणि त्याची किंमत. समजा मी गाडीमध्ये 2 लिटर पेट्रोल भरलं तर मला आज 210 रुपये द्यावे लागतील. 3 लिटर भरलं, 4 लिटर भरलं तर पेट्रोलचे पैसे कमी होतील का? वाढतीलच. एक वाढलं की दुसरं वाढते बघा. मग व्यस्त चलन काय हे? परत एकदा बघा. कामगारांची संख्या वाढवली, लागणारे दिवस कमी होणार. हौद भरायला लागणाऱ्या नळांची संख्या वाढवली, लागणारा वेळ कमी होणार. पण मी गाडीमध्ये पेट्रोल लिटरची संख्या वाढवली, आता मला पैसे जास्त द्यायला लागणार का कमी जास्त लागणार? पेट्रोल 2 लिटर घेतलं तर 200 रुपये समजा. आता येत नाही बहुतेक 200 रुपयेमध्ये सुद्धा पेट्रोल. मी 200 रुपये 300 रुपयाच्या रेशोमध्ये पेट्रोल टाकतो, तेव्हा मला दर माहिती नाही. तर 2 लिटर मागितलं तर 200 रुपये, 3 लिटर 4 लिटर मागितलं की 400 रुपये. एक वाढलं की दुसरं वाढत जाणार आहे. मग ह्याला व्यस्त चलन म्हणायचं का? नाही म्हणायचं. हे कोणतं चलन होईल मग? समचलन. एक वाढलं की दुसरं वाढतं आहे, ह्याला समचलन म्हणायचं. वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या. वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या. वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या मी असं घेतलं बघा. आता काही वर्तुळांचं मी एक सराव केला. असं क्षेत्रफळ म्हणजे काय बरे बाळांनो? व्यापलेली जागा होय ना. हे मी 5 सेंटीमीटर त्रिज्या घेतली, इथं त्रिज्या मी 7 सेंटीमीटर घेतली, इथं त्रिज्या मी 10 सेंटीमीटर घेतली. त्रिज्या वाढवली. क्षेत्रफळ म्हणजे व्यापलेली जागा. वाढली का कमी झाली? जसजसं त्रिज्या वाढली, ही त्रिज्या ही त्रिज्या ही त्रिज्या वाढली, तसं क्षेत्रफळसुद्धा वाढत चाललं का कमी होत चाललं आहे? वाढत चाललं आहे. म्हणजे त्रिज्या आणि क्षेत्रफळ यांच्यामध्ये कोणतं चलन आहे? समचलन आहे. तर ते गणितज्ञांना सापडलेलं चलन होतं हे असं होतं आणि त्याचा कॉन्स्टंट होता तो पाय होता. आणि म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण वापरतो ते पाय आर स्क्वेअर. हे चिन्ह जातं आणि इक्वल टू साईन जेव्हा येतं तेव्हा पाय के येतं. ए बरोबर के आर स्क्वेअर होतं आणि केची किंमत तज्ज्ञांना सापडली होती, ती पाय होती बाळांनो. म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण वापरतोय ते पाय आर स्क्वेअर. वर्तुळाची त्रिज्या जसं वाढत जाईल तसं क्षेत्रफळ वाढतं. म्हणजे हा जो 7.3चा जो भाग आहे तो 7.3च्या भागामध्ये पहिली 2 गणितं जी होती, मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करायला लागणारा वेळ, ही व्यावहारिक संकल्पना आहे. तुम्ही इमॅजिनेशन करायचं आहे, व्यवहाराशी अटॅच व्हायचं आहे आणि मग निर्णय घ्यायचा आहे. कुठलं गणितातलं पाठांतर करून मी सांगतोय, माझे म्हणजे गणिताचं हे ते शिक्षक व्हिडिओवाले शिक्षक सांगतायत म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही कम्पेअर करा, तुम्ही तुलना करा. मजुरांची संख्या आणि काम करण्याला लागणारा दिवस यांच्यामध्ये निश्चितपणे व्यस्त आहे. कारण एक वाढलं की दुसरं कमी होणार आहे, एक कमी झालं की दुसरं वाढणार आहे. हौद भरण्यासाठी नळांची संख्या, नळांची संख्या वाढवली की कमी वेळेत भरणार आहे, कमी केली तर ते जास्त वेळ लागणार आहे. पेट्रोल भरलेलं वाढलं, पेट्रोलचं लिटर वाढवलं तर पैसे जास्त द्यावे लागणार आहेत, म्हणून ते समचलन. क्षेत्रफळ त्रिज्या वाढवली की क्षेत्रफळ वाढवणार आहे, क्षेत्रफळ वाढलं की त्रिज्या पण वाढत जाणार आहे, म्हणून हे कोणतं चलन आहे? समचलनाचं हे उदाहरण आहे. असं हे 7.3 मधलं कोणाला तुम्ही समचलन म्हणणार, कोणाला तुम्ही व्यस्त चलन म्हणणार, ही संबोधना तुमची क्लिअर व्हावी यासाठी हा भाग आहे. बराचसाच भाग आपण हा अटॅच्ड भाग आपण शिकतोय. तुम्हाला पूर्व याच्यावरचा भाग पण बऱ्यापैकी. चला क्वेश्चन नंबर 2 ही आज पूर्ण करूया आणि मग आपण 7 पॉईंट म्हणजे उर्वरित भाग आपण पुन्हा बघूया. जर सेंटर सर्कल वाढतंय, त्रिज्या पाय आर स्क्वेअर का? पाठांतरपेक्षा समजून घेऊया. गणित समजणं हे महत्त्वाचं आहे, तर आपला आत्मविश्वास वाढेल. 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात. 30 मजुरांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? 7.3 हा विचार हा तुम्हाला स्वयं थिंकिंगसाठी ठेवलं आहे. इथं सांगितलेलं नाही,
कोणतं चलन आहे हे तुमचं तुम्ही ठरवा आणि तुम्ही गणित रिप्रेझेंट करा. मजुरांची संख्या, नंबर ऑफ वर्कर्स आणि बांधकामासाठी लागणारा पिरियड. मजुरांची संख्या 15 मजूर एक भिंत बांधायचं काम आहे आणि ते 15 मजूर एकदम आपण कामाला लावलो तर ते 48 तासात ते काम पूर्ण करतात. आता इथला विचार 7.3 हा स्वयं थिंकिंगसाठी ठेवलेला आहे. नंबर ऑफ वर्कर्स W म्हणतो मी आणि टाईम पिरियड T यांच्यामध्ये कोणतं चलन आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि मग ते गणित सॉल्व्ह करायचं आहे. आपण विचार करूया. मजुरांची संख्या 15 आहे आणि 48 तासामध्ये ते काम पूर्ण करतात. आता तर 30 तासात ते काम पूर्ण करायला किती कामगार लागतील? व्यावहारिक संकल्पना आहे. मजुरांची संख्या वाढवूया. मजूर प्रामाणिक आहेत, निश्चितपणे सगळे काम करतायत, कुणीही बसून घराकडे जात नाही, हीच तिथं मूळ संकल्पना आहे. गणितामध्ये तसा नाही विचार करायचा. तो कामगार नाहीच काम केला तर, नाहीच त्यानं तो बसूनच गेला तर मालक नाही, असं नाही आहे. मालक तिथं नाही आहे म्हणून कामगार पूर्ण करणे, हा तसं होत नाही, तसं करायचं नसतं. प्रामाणिक माणसंनीच काम हे त्याच्या वाट्याला आलेलं काम पूर्ण करतात. आता 15 मजूर आहेत आणि 48 तासात लागतात. ते कामगार संख्या वाढवली तर लागणारा तास कमी होणार का वाढणार सांगा? प्रामाणिक कामगार आहेत सगळे कामगार हे प्रामाणिक आहेत, प्रामाणिकपणे काम करतात. सांगा ना, कामगारांची संख्या वाढवली तर लागणारे तास कमी होणार काय जास्त होणार? कामगार वाढवले तर कमी तासामध्ये ते काम पूर्ण होणार ना. म्हणजे कोणतं चलन आहे याच्यामध्ये? एक वाढलं की दुसरं कमी होणार. तुमचा निर्णय पाहिजे. स्वयं थिंकिंग, स्वतः विचार करा. यांच्यामध्ये समचलन नाही आहे. ते व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. कामगारांची संख्या आणि लागणारे तास यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. हा तुमचा निर्णय पाहिजे होता. हे चलनाचं विधान, हे बरोबर चिन्हाने के येतं आणि हे असं जातं. ह्याच्यानंतर व्यस्त चलनामध्ये ह्याचा गुणाकार म्हणजे के असतो. आता गणित सुरू झालं. नंबर ऑफ वर्कर्स आर 15 आहेत. टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट दॅट वर्क इज 48 hours. के इज इक्वल टू 48 × 15. केची किंमत काढा तेव्हा तो गुणाकार तुम्ही करा. ओके. आणि तर पुढं असं गणितामध्ये असं विचारलं त्यांनी, काय म्हणले बघा, तर ते काम 30 तासातच पूर्ण करायला पाहिजे. 15 मजूर लावले होते, 48 तास लागले. इंजिनियर म्हणाले नको, ते आपल्याला 48 तास नाही वापरायचे, 30च तासामध्ये काम झालं पाहिजे, कारण पुढचं काम आपल्याला आवरायचं आहे. हां, आता पुन्हा आपलं हे इक्वेशन घेणार. हे चलनाचं इक्वेशन 30 तासामध्येच इंजिनियरना काम पूर्ण करून पाहिजे. आत्ता तो इंजिनियर किती वर्कर्सना बोलावं लागेल? 15 होते मजूर, 48 तास लागले. हे मान्य नाही आहे. इंजिनिअरिंगला वाटलं की नाही ते 30 तासात काम पूर्ण झालं पाहिजे. आता वर्कर्स किती लावूया? तर हे जे होतं ना रेशो किती होतं? 48 × 15 मी तसंच ठेवलेलं आहे. त्याचा गुणाकार केला नाही, तुम्ही गुणाकार करणार आहात. मला मात्र त्याची गरज वाटली नाही. मला इथंपर्यंत पोचायचं होतं. तुम्हाला ते W नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू 48 × 15 डिवाइड बाय 30 भागिले 30 झालं बघा. 15 × 15, 15 दूनी 30, 2 × 2, 2 दूनी 4, 2 चौक 8. नंबर ऑफ वर्कर्स कामगारांची संख्या ही 24 असेल. परत एकदा बघूया किती कामगार लागतील. तर 24 मजुरांना बोलावं लागेल. परत एकदा हे समजावून घेऊया काय काय होतं बघा गणितामध्ये. ह्या गणितामधलं वैशिष्ट्य असं होतं की इथं समचलन वापरणार काय व्यस्त चलन वापरणार हे तुम्ही ठरवायचं होतं. इथंच जर तुम्ही समचलनाच्या ऐवजी व्यस्त चलनाच्या ऐवजी समचलन वापरलं असतं तर इथंच हे सगळं चुकलं होतं. ह्याच्यावर हे गणित वाचून विचार करायचा होता. कामगारांची संख्या आणि भिंत बांधायला लागणारे जे तास आहेत यांच्यामध्ये कोणतं चलन असणार ह्याचा निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायचा होता. एक भाग. कामगारांची संख्या वाढवली की ते कमी तासात काम पूर्ण होणार आहे. कामगारांची संख्या दुर्दैवानं कमी झाली तर जास्त तास लागणार आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये व्यस्त चलन आहे.
त्या गणितामध्ये असं सांगितलं होतं की हे व्यस्त चलन आहे, हे क्लिअर झाल्यानंतर हे आपण त्याचं चलनाचं विधान मांडलं, चलनाचं समीकरण मांडलं. व्यस्त चलनामध्ये गुणाकार हा स्थिर असतो, त्यांनी दिलेल्या किमती भरल्या, केची किंमत अशी काढली. इंजिनियरच्या लक्षात आलं की जर आपण 15 मजुरांना घेऊन काम करायला लागलो तर 48 तास लागतात, पण पुढचं काम आवरण्यासाठी त्याला असं वाटलं की ते काम मला 30 तासामध्ये पूर्ण करून पाहिजे. मला कामगाराची वाढ करायला पाहिजे. ते किती कामगार वाढवायला पाहिजेत हा रेशो तो असं बसून काढतो. उठलं की कितीही कामगारांना बोलवा असं नाही. अरे 15 आहेत ना, आपल्याला 24 कामगार पाहिजेत. हे कसं आलं बघा. आता 24 कामगार जर वापरलो तर तो ठरवेल ते काम 30 दिवसात पूर्ण होईल, 30 तासामध्ये पूर्ण होईल. असा हा गणिताचा भाग होता. 8वीच्या मित्रांनो, चांगल्या रीतीने सहकार्य करतात. पालकांना विशेष विनंती आहे की मुलांना व्हॉट्सअपची उपलब्ध करून देत आहात, पण हेही आपलं काम आहे. मुलं व्हॉट्सअपवर गणितच बघतात का, अभ्यासाचा भाग बघतात का, तेही जरा काळजीपूर्वक बघा. ते वही पेन घेऊनच गणित सोडवायला बसा. मुलांना अभ्यासासाठी व्हॉट्सअपची उपलब्ध करून देत आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे शतशः आभार. आपलं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाळांनो, आजची ताशी काही तर थांबूया. पुढचा भाग, पुढची उदाहरणं आणि पुढचा जो सेतू ब्रिज आहे तेही काम करूया. बाळांनो, सेतू ब्रिजच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या आहेत. हे कोण शिक्षक सांगतात, शासन सांगतात म्हणून नव्हे, स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी, पाठीमागचा गॅप भरून काढण्यासाठी त्याची गरज आहे. सगळ्याच्या सर्व विषयाच्या ह्या स्वाध्याय पुस्तिका सोडवून तुम्हाला ते शाळेमध्ये जमा करायचे आहेत. मी आणि तुमचे सर्व शिक्षक निश्चितपणे तुमच्याबरोबर आहोत. सर्व काही पूर्ण करणार आहोत. फक्त गणित मैत्रीला सलगपणे बघण्यासाठी गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाळांनो, लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण निश्चितपणे भेटूया. ओके.